बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं म्हटलेलं आहे। धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं कारण दिल्यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त केलाय। तब्येतीचं कारण देऊन धनंजय मुंडेंनी नैतिकता पाळली नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून तब्येत ठीक नाहीये आणि त्यामुळे राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। संतोष देशमुख हत्येचे फोटो पाहून मन व्यथित झाल्याचंही मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे। मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल आहे। माझ्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून आणि गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढचे काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिलाय, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। त्यांच्या सो कॉल्ड सतसत विवेक बुद्धीला म्हणून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला। मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात? काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होतात। सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी का रात्रीच सल्ला दिला? अरे तुम्हाला लाज नाहीये, लाज नाहीये। म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे। आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे। त्याच्यामुळे याचा आय सीक क्लॅरिफिकेशन की नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय, ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते। हा पहिला मुद्दा। तर वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा दिल्याचं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केलेली आहे, संताप व्यक्त केलेला आहे। अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचं सांगितलेलं आहे। तसंच सुप्रिया सुळे यांनी सुद्धा धनंजय मुंडेंवर टीका केलेली आहे।